तर मग मंडळी, ह्यो गडी लाकूड का खातोय हे तुम्हाला माहित आहे का? आज कोणालाच काही काम नव्हतं, त्यामुळे सर्व मित्र मंडळी मंदिरात मस्ती करत बसलो होतो. तेवढ्यात कुणीतरी म्हटलं, चला आज महू काढायला जायचं का? मग काय, लगेचच आपली गँग घेतली आणि निघालो महू काढायला. आता महू म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, आणि माहिती नसेल तर कमेंट करा. हे महू होतं एका घराशेजारी असणाऱ्या झाडावरती. आता हे काढणं जरा रिस्कीच होतं, पण पोरं कुठले ऐकताय. ह्यो आमचा गडी महू काढायला एकदम फुल तयारीनेच आला होता. आता इथं थोडी रिस्क होती, त्यामुळे पोरांनी ठरवलं की धूर करायचा आणि मगच महू काढायचा. तेवढ्या तिकडून आजीचा आवाज आला, पोरांनो झाडबीड पेटवाल बरं का. भाऊ इकडे झाडावरती गेला आणि जाळ आणि धूर सोबतच करून टाकला. जसा इकडे धूर व्हायला लागला तशा हळूहळू माशा उठायला लागल्या. माशा उठल्या आणि आमचे कार्यकर्ते जे गायब झाले ते डायरेक्ट मध खायलाच गोळा झाले. मधाचा अर्धाच गोळा पोरांच्या हातात आला, कारण बाकीचा गोळा मातीत पाडला. आता जेवढी मध भेटली तेवढी पोरांनी वाटून घेतली आणि साहिल भैयाच्या वाटणीला काय चालं नाही म्हणून त्यानं डायरेक्ट काठीच तोंडाला लावली. अशा पद्धतीनं आजचं नियोजन पार पाडून आम्ही निघालो घराच्या दिशेने. असाच गावाकडचा धमाल कंटेंट बघण्यासाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करून टाका.